नान्नज येथील जिल्हा परिषदेतील शाळेनंतर आता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या डाएट अधिकाऱ्यांनी सांगोला, माळशिरस, पंढरपूर आणि उत्तर सोलापूर या तालुक्यातील 7 शाळांना भेटी दिल्यात। यापैकी 5 शाळांमध्ये इयत्ता 3री ते 7वीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीत शिक्षकांचा हलगर्जीपणा आढळलाय। त्याचा अहवाल डाएटकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांना सादर केला जाणार आहे। त्या शाळांमधील काही शिक्षकही कारवाईच्या रडारवर आलेत। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे SCERT झेडपी शाळांतील 3री ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पायाभूत चाचणीसाठी प्रश्नपत्रिका दिल्या जातात। त्यात प्राधान्याने गणित, मराठी आणि इंग्रजी विषयाची चाचणी घेतली जाते। जुलै-ऑगस्ट मध्ये पहिली पायाभूत चाचणी होते। त्यात विद्यार्थ्यांना मागील इयत्तेतील किती अभ्यास येतो याची पडताळणी होते। त्यानंतर दिवाळीपूर्वी 6 मे तर एप्रिल मध्ये वार्षिक चाचणी होते। त्या चाचण्यांचे पेपर शिक्षकांनी अचूक तपासणं अपेक्षित असतं। त्या गुणांवरूनच किती विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापनाची गरज आहे हे समजतं। मात्र चुकीची उत्तरं लिहून विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण, अशुद्ध लेखन असतानाही पैकीच्या पैकी गुण दिल्याच्या गंभीर बाबी उत्तरपत्रिका तपास समोर आल्या आहेत। नान्नज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत हलगर्जीपणा करणारे शिक्षक आता सीओच्या रडारवर आहेत। जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी सीओचे प्रयत्न सुरू आहेत। जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, पंढरपूर व उत्तर सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या 7 शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी करण्यात आली आहे। त्या शाळांमधील शिक्षकही आता कारवाईच्या रडारवर आलेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।